व्यक्ती कधी स्ट्रेसमध्ये जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही। पण काही वेळा अशा वेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनच बदलून जाते। मुंबई अलिबाग मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पॉटचे एक गाव। त्या गावातील एका व्यक्तीची ही गोष्ट। 22 वर्षाचा तरुण मुलगा, सुशिक्षित व रोज 2 घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला। काही कारणाने 2 वर्षापूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही। शेतातून येणाऱ्या भात व वालावर वर्ष काढणाऱ्या कुटुंबाला पीक न आल्याने अर्थातच वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला होता। वडील, मोठा भाऊ व हा मुलगा रोजंदारीवर काम मिळेल ते करू लागले, पण रोज काम मिळेल याची काहीच खात्री नाही। त्यामुळे उद्या जेवायचे काय हा प्रश्न सतत ग्रासत राहायचा। याच विवंचनेतून या कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेसने गाठले। सतत विचित्र विचार करत हा मुलगा अकालनीय गोष्टी व निरर्थक बडबड करू लागला। आई वडिलांना याला आता वेडबीड लागते की काय अशी भीती वाटू लागली। अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायचे असे निश्चित केले, पण आत्महत्या करण्याआधी कुटुंबातील सर्वांना कांदा भजी खायला घालायची असा त्याने विचार केला। दुसऱ्या दिवशी आईकडून थोडे पैसे घेऊन त्याने कांदा भजी बनवण्यासाठीचे सर्व साहित्य स्वतः जाऊन आणले। दुपारी हा मुलगा कांदा भजी तयार करण्यासाठी घराबाहेरील चुलीजवळ बसला। भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचली। कांदा भज्यांचा खमंग वासाने पत्ता विचारण्याऐवजी या मुलाजवळ 2 प्लेट भजी देशील का अशी विचारणा केली। मुलाला धंदा वगैरे काहीच कल्पना नव्हती। तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला, दादा पैसे नको, माझ्याकडून अशीच घ्या ही भजी। त्या व्यक्तीने जास्त विचार न करता तिथेच बसून भजी खाण्यास सुरुवात केली। कुरकुरीत व चविष्ट कांदा भजी त्याला जबरदस्त आवडली। भजी खात असतानाच त्या व्यक्तीने मुलाला पत्ता विचारला। मग काय करतो, शिक्षण किती, घरी कोण कोण इत्यादी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि गप्पा सुरू झाल्या। बोलता बोलता तो व्यक्ती या मुलाला म्हणाला, उद्या संध्याकाळी 6-6:30 वाजता इथूनच परत जाईन, मला 5-6 प्लेट कांदा भजी बनवून ठेव, पण त्याचे मात्र पैसे घ्यायचे। हे ऐकल्यावर तो मुलगा रडायला लागला आणि त्या व्यक्तीला म्हणाला, दादा उद्या भजी नाही मिळणार, तुम्ही नका येऊ इकडे उद्या। सदरचा प्रसंग जरा विचित्रच होता। ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतोय। थोड्या वेळाने तो मुलगा जरा शांत झाला। मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली, चल जरा तुझं मला गाव दाखव। थोड्या नाराजीनेच तो मुलगा त्या व्यक्तीबरोबर निघाला। चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीने या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। अखेरीस बोलण्याच्या ओघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला, दादा मी उद्या या जगात नसेन, म्हणूनच आज मी माझ्या आईबाबांना आवडतात ती कांदी भजी करून खायला घातली आणि पुन्हा रडू लागला। अखेरीस त्या व्यक्तीने त्या मुलाला थेट विचारलं की का करतो आहेस आत्महत्या। या अनपेक्षित प्रश्नाने तो मुलगा स्तब्ध झाला। त्या व्यक्तीने मुलाला धीर देत देत विचारले की आत्महत्या करून तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्कीच सुटणार आहे का। यावर त्या मुलाकडे ठोस उत्तर नव्हतं, पण काही वेळाने तो मुलगा म्हणाला, दादा जगायचं तरी कसं, ना भात ना वाल ना काम मिळतंय रोज, नाही बघवत आई वडिलांची ही परिस्थिती। मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली की उद्या तुझी बॉडी बघून आनंद होईल का तुझ्या आई वडिलांना, त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर। आता तो मुलगा त्या व्यक्तीवर थोडा वैतागून म्हणाला की पैसे नको का धंदा करायला, बोलायला काय जातंय, धंदा कर। यावर त्या व्यक्तीने मुलाला सुचवलं की तू कांदा भजी इतकी भन्नाट बनवतोस, मग तीच का नाही विकत, जे काय पैसे लागतील ती मी देतो, धंदा कर, पैसे जमव आणि जमलं तर हळूहळू परत कर पैसे। हो नाही करता करता तो मुलगा तयार झाला। त्या व्यक्तीने त्याला विचारलं, किती लागतील तुला पैसे। मुलगा आता धंद्याचा विचार करू लागला होता। थोडा विचार व आकडेमोड करून तो बोलला की भजी बनवायला घरातलं बाकी सामान आहे, झारा, कढई आणि तेल व कांदा बेसन लागेल आणाय। त्या व्यक्तीने त्याला विचारले की तरी अंदाजे किती पैसे लागतील। तो मुलगा म्हणाला 2-3 हजार तरी लागतील। त्या व्यक्तीने या मुलाला वडकळ ATM मधून 5,000 रुपये काढून दिले। मुलाला आता आशेचा सूर्योदय दिसत होता। त्याने वडकळ येथून लगेचच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं। धंदा कुठे लावणार याची जागा दाखवण्यासाठी तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदाने रडत रडत म्हणाला की दादा इथे या आडुशाला लावतो उद्या धंदा, तुम्ही नक्की या भजी खायला। त्या व्यक्तीने मुलाला सांगितले की भजी तर खाईनच, पण त्याबरोबर छान गोड चहाही हवा। तो मुलगा जे समजायचं ते समजला आणि म्हणाला, हो दादा चहा पण ठेवतो उद्यापासून, पण तुम्ही नक्की या। ती व्यक्ती त्या मुलाचा निरोप घेऊन तेथून निघाली। दुसऱ्या दिवशी धंदा लागलाय का हे दुरूनच गाडीतून पाहून समाधानाने निघून गेली।
हळूहळू त्या मुलाचा धंदा व्हायला लागला. मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पाहत त्यांच्याकडून घेतलेले पैसे हळूहळू जमा करू लागला. अखेरीस 2 वर्षांनी ते व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टॉलवर थांबली व एक चहाची ऑर्डर तेथील मुलाला दिली. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला सारत एका मुलाने त्या व्यक्तीला दादा तुम्ही आलात अशी आनंदाने हाक मारली. त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला सदर घटना आठवली आणि त्याने त्या मुलाला विचारलं, अरे इकडे कुठे, कसा आहेस, धंदा कसा चाललाय. पटापटा खुर्ची ठेवून ती साप वगैरे करत त्या मुलाने त्या व्यक्तीला हाताने धरून बसा बसा असं खुर्चीत सांगितले. 1 मिनिट दादा म्हणत पटकन नवी कांदा भजी बनवून ती प्लेट आणि गोड घट्ट चहा त्या व्यक्तीसमोर ठेवला. स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चाललाय, घराला पत्रे घातले, पॉवर टिलर घेतला, सेकंड हँड एक बाईक घेतली इत्यादी सर्व गोष्टी डोळे भरून सांगू लागला. तोपर्यंत चहा व कांदा भजी संपली होती. त्या व्यक्तीने हात धुवून त्या मुलाला 100ची नोट दिली. पैसे पाहून तो मुलगा म्हणाला, काय दादा पैसे काय देता, तुमचंच दुकान आहे आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला. आणि पटकन एका डब्यात रुमालात बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो मुलगा म्हणाला, रोज वाट बघायचो तुमची, तुम्ही आलाच नाही, मला तुमचं नाव पण माहीत नाही, कसं शोधणार तुम्हाला. मग हे पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले तुम्हाला परत द्यायला. हे सर्व पाहून ती व्यक्ती पार हरकून गेली. 2 वर्षापूर्वीचा तो निराश मुलगा आजचा उद्योजक झाला होता. त्या व्यक्तीने ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवले आणि म्हटले, तू हे पैसे दुसऱ्या कोणाला तरी दे, त्याला धंदा शिकव आणि त्यालाही असेच करायला सांग, बाकी मेहनतीची कृपा आहेच. आणि ते व्यक्ती कांदा भज्याचा खमंग वासाने सेटल झालेल्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढील प्रवासाला लागली. एखादी साधी घटना ही आयुष्य बदलवू शकते. गरज असते ती परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीचा हात हातात घेऊन पुढे चालण्याची. मैत्रीची पाठशाला जगू नका, जगवायला शिकवा. आज एकाला वाचवले तर तो इतरांना स्वतःसारखे होऊ नये म्हणून प्रयत्न करेल. कथाविश्व जगण्याची हीच नवी उमेद, शिकवणारे आपले सर्वांचे आवडते पान. आय होप मित्रांनो ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओविषयी तुमचे मत काय आहे हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.